कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा बापू मला तर का नाही ते एकदम बरं वाटते बघा. अहो या अमोलमुळे ना एकदम चैतन्य आलं आयुष्यात. अगदी खरं आहे बघा तुमचं. अहो सकाळी आर्या आली तेव्हा परिस्थिती किती अवघडून बसली होती, पण अमोलनं त्याच्यावर बी मार्ग काढला. अमोल असं काही घडवून आणलं असं वाटलंच नव्हतं मला. हा पर आर्यन रुपाली जरा नाराज झाली हो. होय विनायकराव, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रुपालींची फोनवर बोलून घ्या की. हा नाही म्हणजे असा विचार केला होता मी, हा पण म्हणलं अजून जरा हे प्रकरण ताज आहे, जरा तिचा राग शांत होऊ द्या, मग बोलीन उद्या. पण या वयात अख्खं घर असं मुठीत बांधलेलं असावं असं वाटतं, आहे का नाही? होय हो. हो अमोलमुळे तर आजचा दिवस कसा गेला ना तेच कळलं नाही मला. नातवंड म्हणजे ना दुधावरची साय असल्यागत असते हो. होय निघल, यातनं बी मार्ग निघल. कसं आहे विनायकराव, सगळी दारं जरी बंद झाली ना, एखादी खिडकी उघडी असती, मार्ग निघतो. हा आपण एकत्र आलोय का नाही, तशी ती बी एकत्र येतील. अहो बापू मला तर आपल्यातलं नातं बी तुटल्यागत वाटायचं. माझं तर काय वेगळं होतं. आज गाव घर शेत आठवलं की माझा बी जीव गलबलून निघायचा बघा. आता यश आपलं शेत सांभाळतोय, त्याच्याशी कधीतरी फोनवर बोलणं होतं, तुमची ख्याली खुशाली विचारायचो, पण अवघडल्यागत व्हायचं मला पण. हीच हो बापू. अहो बारक्या पोराला जे जमतं ना ते मोठ्यांना नाही जमत. अहो आपण मोठी माणसं ना उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसतो बघा. अमोल, अरे किती उशीर बाळा, तू अजून झोपला नाहीस? अरे हे काय? हे बघा. नियती. अरे अमोल तू म्हणजे नियती आहेस का? हो आजोबा. बापू माझे मा आणि बाबा एकत्र आलेत, पण मला त्यांना कायमचं एकत्र आणायचंय, आणि म्हणून मी आता त्यांच्यातील नियती बनणार आहे. अरे अमोल आजोबा तुम्ही फक्त आता मला सांगा की नियतीने कसं माझ्या मा आणि बाबांना एकत्र आणते, मग बघा मी काय करतो ते. अमोल, पण हीच रात्रीची गोष्ट बर का, त्याच्यानंतर झोपायचं. ठीक आहे बापू. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जाऊबाई, अमोलला अर्जुन आत्ता भेटत असेल, पण तुम्ही एकटीने हे घर सांभाळलं ना. घरात दुसरी कुठलीही बाई नसताना मग तुमच्या शब्दावर विचार केला जावा इतकी सुद्धा तुम्हाला किंमत नाही. आर्या, सॉरी, तुम्हाला राग आला असेल, पण मला जे वाटलं ना तेच मी बोलली. बरं जाऊबाई, मला माहितीये तुम्ही काही खाल्लं नसेल. चला आपण नाश्ता करू. चला चला लवकर चला. काय चाललंय? तिथे आता आपल्या घरात फुल लहान साथ येणार आहे. म्हणजे अमोलला आपला फॅमिली फोटो काढाय आता त्यांना बोलवलंय. हो मा. एक मिनिट, तू आगाऊपणा करू नकोस. अमोल अजून एवढा मोठा झाला नाही की तू फोटोग्राफरला घरी बोलवेल. मा अगं मामाने फक्त फोन केलाय, ती आयडिया माझीच आहे. बाबा आपण एकत्र राहतोय ना, तर हॉलमध्ये आपला एकत्र फॅमिली फोटो पाहिजे ना. सांगणार आहे तुम्हाला. हो हो, पण बाळा अरे प्लीज ना बाबा, बघ ना सगळी किती छान दिसत आहे. अर्जुन, अरे लेकरू एवढं म्हणते तर काढूयात की फोटो. बापू, अप्पी अर्जा या. आपे, अमोल एवढं म्हणतोय तर चल काढू फोटो एक.
चला मा ते फुलं किती छान आहेत. तू का ठेवतीयस? फुलं घेऊनच फोटो काढूया. मोना बघितलंस का इतक्यात दिदी आणि दाजी फुलापर्यंत पोचलेत. बाई हे अजबच आहे. एवढा धिंगाणा झाला यांच्या लग्नाच्या भानगडीमुळे आणि अर्जुन दादा मात्र वंचना फुलं देत आहेत. हे आता इथवर थांबल असं वाटत नाही. तिथे राहू दे फुलं तुझ्याकडे. ये की फोटो काढा आता. अजून एक. थांब बाबा. काय आता आपल्या तिघांचा. अमोल अमोल अरे आपण का नाही काढायचं एकत्र फोटो? अरे तसं नाही बाळा. बाबा चालेल ना तुला? हो हो चालेल. केवढा जीव आहे याचा. पण प्लॅनिंग अगदी चोख करतो हा. मग अजून काय काय करणार आहे काय माहिती. काय रे काका? क्या बात. झालं ना आता. एकच फोटो कसा? एवढं वर्षाची आहे ना. अरे हो पण म्हणून काय सगळे भरून काढणार आहेस का तू एका दिवसात? तसं नाही मग काढूया ना बाबा. बर बर काढू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. माझं माहेरचं नाव प्रणिता विलास कांबळे आणि माझं माहेर आणि सासर दोन्ही साताऱ्यातच, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर. आणि सासरचं नाव प्रणिता विनायक शिंदे असं आहे. आणि मी शिक्षिकाच आहे. आम्ही एकाच शाळेत आहोत सगळे. तुम्ही मग राहायला कुठे? राहायला आता मी म्हणजे माझ्या सासरीच आहे पण जवळ आहे आमचं सासर माहेर. ॲज लव्ह मॅरेज आहे त्याच्यामुळे ते जवळ जवळ आहे असं. न विचारता बरंच सांगताय. बोलायची सवय टीचर. मिस्टर काय करतात? मिस्टर जॉब करतात झेडपी मध्ये. अच्छा. आणि तुमचं ते कुठे ते 10 मिनिटाच्या अंतरातलं? शुक्रवार पेठ ते शाहूपुरी. कसं झालं हे? त्यांच्याकडूनच आलं प्रपोजल. नाही आलं म्हणजे कसं बघण्यात ना आलं हा असेल ना? हा एकमेकांना बघूनच. कुठे बघितलं होतं पहिलं? आमचं शॉप होतं आणि तिथे कसलं? ऍक्च्युली आमचं शॉप होतं. STD वगैरे चालायचं त्या काळात. तो बूथ ते वरती बघत बसायचं एक पॉइंट टाकायचा. हा. कॉईन टाकायचं आणि मग तिथे मम्मी वगैरे नसेल कामात असेल तर मी तिथे बसायचे आणि मग ते थोडंसं बघून बघून मग बोलणं चालू झालं आणि मग ते प्रपोजल आलं आणि फायनली लग्न झालं. पण मग कुठे प्रपोज कुठे केलं त्यांनी? त्यांनी फोन बूथ वरूनच समोरच्या कॉईन बॉक्स वरून माझ्या कॉईन बॉक्स वर कॉल केला होता. रोमॅन्टिक आहे सिच्युएशन नाही? म्हणजे फनीच आहे ते खरं. त्यांनी तिथून कॉईन बॉक्स केला आणि कोण बोलतंय? प्रणिता बोलतेय का? म्हटलं हा. तर मग तेव्हा त्यांनी मग मला असं असं तू आवडतेस. म्हटलं कोण बोलते? समोर मी उभा आहे. तेव्हा म्हटलं हा अच्छा ओके तुम्ही ते तसं पाहिजे तुम्हाला तेच हवं होतं ना? हा? थोडंफार. आता किती वर्ष झाली? आता 11. 11 वर्ष. Yes. नमस्कार. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव योगिनी सुभाष परदेशी आणि इथलं नाव शुभ्रा सौरभ बसने. सासरचं माहेर कुठलं? सांगली. सांगली. सातारा हे सातारा सासर. सातारा सासर आहे आणि सांगली माहेर आहे. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर कमर्शियल व्हेकलचे ते मॅनेजर आहेत. तुमचं अरेंज केलं? आमचं अरेंज मॅरेज. इकडे तुमचं संगीता. मी संगीता. नाही अरेंज केलं. अरेंज. मध्ये डोळा लागला होता वाटतं. मला वाटलं नेक्स्ट. तुमचं? माझं पण अरेंज. अरेंज. नमस्कार. बोला. माहेरचं नाव? माहेरचं नाव हिना नरेश भाटिया हा. आणि सासरचं नाव आराध्या अभिजित नारकर. आणि सासर कुठलं? सातारा. बेसिकली माहेर सासर दोन्ही सातारा. अरे वा. हे कसं काय? असंच लव्ह मॅरेज. पिंक कलरची ताकद बघितली. ते कुठे होते राहायला? मंगळवार तळ्याच्या तिथं व्यंकटपुरा पेठ आहे तिथे राहतात. तिथे. आणि तुम्ही कुठे होता राहायला? आम्ही बुधवार पेठ राधिका थिएटरच्या समोर. मग कुठे कुठला पिक्चर बघितला? नाही दोघांनी? नाही. अरे मग जमलं कसं? ऍक्च्युली ते त्यांचा बिझनेस आहे. कसला? त्यांचं फुल आणि हारांचा बिझनेस आहे. शॉप आहे त्यांची. तर मी तिथं जायचे रोज. पण असं इंटेन्शन नव्हता. लाईक फ्रेंड झालो आम्ही आधी. 1-2 वर्ष फ्रेंड झालो. देन मी डिसाइडेड की लग्न करायचे आणि मग
तिथलेच हार गळ्यात घातले का? नाही नाही, व्यवस्थित लग्न केलं, लव्ह विथ अरेंज. पण आता जेव्हा दोघांमध्ये वाद होतो, समजा कधी नवरा बायको म्हटल्यानंतर वाद होतो, सर 4 महिनेच झालेत लग्नाला. अजून वाद नाही झालेला. म्हणजे एकदाही वाद नाही झाला? नाही झालेत तसे छोटे छोटे. छोटे छोटे. मग त्याच्यात हार कोण पत्करतं? काय नाही, अरे पहिलं सॉरी कोण म्हणतं? मीच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जर प्रत्येकाला विचारलं की दुसरीतल्या स्वभावातलं अमुक एक गोष्ट घेईन, हां, तर काय कुठली घ्याल? तुम्ही काय घ्याल? तर मग मी म्हणेन की संगीता मिस ज्या आहेत आमच्या, तर त्यांच्याकडून एक गोष्ट की कॉन्फिडन्स त्यांचा, की तो मला खूप आवडतो, की त्यांचं जे बिनधास्तपणा आहे तर तो मला आवडतो, तो तुम्ही आणि तो घ्या. मला घ्यावासा वाटतो. हा, तुम्ही? मला हिचं एन्जॉय करणं, सेल्फी काढणे, फोटो खूप काढणे ते Life घ्यावंच वाटतं, enjoy. कारण मी खूप त्यात कमी आहे. ते त्यांचे ते घ्यावंसं वाटतं मला. म्हणजे तो की मोकळेपणा selfie काढणं, असेल. मोकळेपणा एन्जॉय करणं. तुम्हाला? सेम प्रणिताचा दिलखुलासपणा, एन्जॉय करणं लाईफ, आणि प्रत्येक गोष्टीत एन्जॉयमेंट कशी शोधायची आणि हसमुख कसं राहायचं हे शोधते. खूप सेमच. आता ह्या ज्या म्हणतात तसंच कॉन्फिडन्स घ्यायचा, प्रणिताचा आपला एन्जॉयमेंट, सेल्फी, बिंदास राहणे, हा मला म्हणजे आवडतो त्यांचा स्वभाव. हिनाचं सुद्धा म्हणजे कसं आहे, फ्रँकली असते, बोलते, सगळं मनमोकळं. पण तिचं कसं पंजाबी मराठी मिक्स असल्यामुळे, हिंदी मराठी मिक्स, त्यामुळे फुल कॉमेडी असं. तुम्ही काय घ्याल? मी रुपाली मिस कडून ते मॅनेज खूप चांगलं करतात. ॲज अन सिनियरिटी ते खूप छान आहेत मॅनेज करण्यासाठी वगैरे. बरं. तर भरपूर शिकायला मिळतं आम्हाला की स्टुडंट्सना नवीन टेक्निक्सनी कसं हँडल करायचं, लाईक, आणि बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत. आणि लाईक घरी पण ते चांगलं व्यवस्थित मॅनेज करतात, चांगले किस्से सांगतात, लाईक आवडतात. तुम्ही? मला रुपाली टीचरांचा शांत स्वभाव आवडतो आणि शुभ्रा टीचरांचा बिनधास्तपणा. म्हणजे त्या पटकन बोलून जातात, त्या अशा म्हणजे मनात काही ठेवत नाही, जे काय असेल ते क्लिअर. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बोलताना विचार करतो बोलू का नको असं, तर तसं नाही, त्यांचा स्वभाव बिनधास्त. त्या बोलल्यावर विचार करता काल मी का बोलले. बघा ना, आता तुम्ही एकमेकींबद्दल इतकं एकमेकींना ओळखायला लागलेल्या आहात. तुमच्या किती वर्ष झाली असेल मैत्रीला तरी? 4 वर्ष. 4 वर्ष. कुणी स्वभावातला बदल केला पाहिजे असं वाटतं? एक बदल करायचा असेल, एकच नाव सांगायचं असेल तर स्वभाव. अरे बापरे. सगळ्यांनी तुमच्याचकडे बघितलं, सगळ्यांच्या नजरा तुमच्याचकडे होत्या का हो? एक कॉमन रिझन आहे. काय? सांगा. ऍक्च्युली त्या सुपरवायझर आहेत, बॉसी, आणि आम्ही टीचर्स आहोत, त्यामुळे थोडं बॉस. बरं, म्हणजे कदाचित आत्ता समजा हा. हा एपिसोड तुम्हाला बसवून शाळेतल्या सगळ्यांना घेऊन एकत्र जर केला असता तरी सगळ्यांनी त्यांच्याचकडे त्यांच्याकडे बोट दाखवलं बघितलं. असतं. हो, तुमच्या 6 जणीत कधी अबोला झालाय? हो, बऱ्याच वेळा. मला प्रॉक्सी की नाही, बोला 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 हा, बोला, सोडू नका, बोला. सांगा. स्कूलमध्ये जर कोणी लिव्हर असले की नाही, जास्त करून मला त्या प्रॉक्सी पिरियड टाकतात. ही complaint मला प्रेयर लहानपणी गेलेली आहे. सांगतात. माझा आवाज छान आहे म्हणून प्रेयर वगैरे सांगतात मला फार. प्रेयर म्हणायला. हो, येस. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करता? मी नाराज होणं किंवा राग करणं हा कमी करेन. हे कमी करा. तुम्ही? मी थोडंसं बोलायला शिकलं पाहिजे असं वाटतंय. पण माझा शांत खूपच स्वभाव शांत आहे. अच्छा. काही लोक फायदा घेतात असंही वाटतं मला. काही म्हणजे कोण कोण? बरीच जण. काही काही काही. त्यामुळे थोडंसं बोललं पाहिजे असं वाटतं मला. अग्रेसिव्हनेस तोच थोडा कमी करायचा आहे, की पटकन जो राग येतो तो कमी तुम्हाला येतो? येतो. घरी येतो. घरी येतो म्हणजे टेलिफोन बूथ वर होता तेव्हा नव्हता राग, आता एकदम एवढा का राग वाढलाय टेलिफोन बूथच्या बाहेर आल्यावर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, काय झालं? आईची आठवण आली. तुझी आई कुठेही गेलेली नाहीये.
ती तुझ्या समोरच आहे, तुझी देवी आई. तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस. आणि पारू, तू या घरचा भाग आहेस आयुष्यभरासाठी. दामिनी, माझ्यासाठी आणि पारूसाठी गाजरचा हलवा घेऊन ये. मी आणते. दिशा, चल ना माझ्यासोबत. या बहिणीने ना वेड लागलाय, वेड. ह्याला ना भिकेचे डोहाळे म्हणतात. बघितलंस ना, आता त्या भिकाऱ्यांसोबत जेवायला बसतेत. आणि या बेगर्सला सर्व कोणी करायचं? आपण. सासू मॉम ना स्वतःची डिग्निटी ठेवतात ना आपली, ते अडकले यार. मला तर असं वाटतंय ना, या हलव्यात विष आणून मिसळावं. मग मिसळ ना. ए बाई, तू जरा वेडी आहेस का ग? आता जे प्रकरण झालंय ना, तेच अंगाशी आलंय माझ्या. तेच निस्तरता येत नाही. आणि तू मला हे सांगतेस की विष आणून घाल. यार स्टुपिड डॅमी, विष म्हणजे एकदम लिटरली पॉइझन नाही टाकायचंय. आपण वेगळं काहीतरी मिक्स करू शकतो ना. वेगळं म्हणजे? एक मिनिट. दिशा, ओह, आता करूया त्या पारूचं तोंड गोड. सिरियसली? जा, ट्रे घेऊन ये. मी? हो, तू. आपली युती आहे की नाही, मग तूच. जा, त्या ना खालच्या ट्रॉलीमध्ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, दामिनी, काय ग, काय झालं? ते मी हे पाणी पाणी. अगं, मी तर तुझं कौतुक करायला आले. आज तू खूप काम केलंस. सगळ्यांची जेवण होईपर्यंत जेवायची थांबलीस. घरच्या सुनेचं कर्तव्य पार पाडलंस. तुझं तोंड गोड करायला नको. पारू, गाजराचा हलवा शिल्लक आहे? होय. पारू, हलव्यात साखर जरा कमी झाली होती ना? वहिनी, साखर नाहीये ती. वहिनी नको. वहिनी, आता बरोबर आहे. घे पारू, दामिनीचं तोंड तू गोड कर.
नाही नको देवी आई. हा माझा आदेश आहे. घे. वहिनी ऐका ना, नको, मला नाही आवडत गाजराचा हलवा. प्लीज नको, मला नकोय वहिनी. दामिनी आ कर. पारू दामिनी मॅडम, हे प्या, बरं वाटेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तो ध्वज म्हणजे त्रेतायुगात झालेल्या तहाचं निशाण आहे. विरोचक पुत्राने अकंपनने केलेली अक्षम्य चूक आहे ती. विरोचक कधीच तह करत नाही, विरोचक युद्ध करतो. त्रेतायुगात शत्रूच्या हातून मेला, पण कलियुगात शत्रूला मारे. त्रेतायुगात माझा वध झाल्यानंतर भविष्यात देव आणि दैत्य पुन्हा समोरासमोर येऊ नये म्हणून माझ्या पुत्राने त्रिनयनेबरोबर तह केला होता. त्या तहानुसार विश्वेस नगरीचा कारभार विरोचक पुत्र दैत्यराज अकंपन पाहिल. दोन्हीकडून जर आगळी घडली तर देहदंड ठोठावला जाईल असं ठरवलं गेलं. परंतु विरोचकाचा पुत्र आणि त्रिनयनेचा भक्त अकंपन याने केलेल्या तडजोडीमुळे त्रिनयना प्रसन्न झाली आणि हा तह केल्यामुळे माझा पुत्र अकंपन कलियुगात तिच्या अंतिम कन्येच्या पोटी संतान म्हणून जन्माला येईल आणि त्रिनयना अशा रीतीने या तहाची पूर्तता करेल. परंतु हे ध्यानात ठेव, नेत्राच्या गर्भात पौर्णिमा नाही, अमावस्या वाढायला हवी. पण म्हणजे नक्की काय करायचं मला नाही समजलं. तो ध्वज आमच्यापर्यंत पोहोचवलास, मग त्याची राग का होऊ दिलीस?
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही वाईट घडणार नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे. साहेब पण मी खरं सांगते, डॉक्टर खूप जास्त घाबरल्या होत्या आणि त्यांना कसलं तरी आश्चर्य वाटत होतं. तर पण तुला आत्ता संकेतात जी घटना दिसली ती अर्धवट दिसली आणि डॉक्टरांच्या घाबरण्याला काही कारण असू शकतं ना. कदाचित काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. तसं असेल तर मला संकेत काय येईल साहेब? तुम्हाला माहिती आहे ना, संकेत आले म्हणजे काहीतरी आहे काय, काही घडणार आहे त्या. मला संकेत विनाकारण नाही येणार, काहीतरी कारण आहे त्यामागे. हो, सगळं मान्य आहे, सगळं मान्य. हा अद्वै, तुम्ही आजच्याच डॉक्टरांकडे जाऊया. मी अपॉइंटमेंट घेतो लगेच डॉक्टरांची. बरं, तू अपॉइंटमेंट, तू सकाळपासून काही खाल्लंयस का? नाही, मला नको आहे. नाही, चल खाऊन घे. आता चल. ध्रीं क्लीं गर्भस्था जीवा. ते खरंच काही नको आहे मला. मी तुला विचारत नाही, तुला खायचंय. पूर्वजन्म पितृदास्या भवती. बस. गरम गरम पोळी खाणार का? करते मी आत्ता. अगं तुझ्यासाठी नाही, तुझ्या बाळासाठी. माहितीये का काय? नेत्राचं बाळ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो काय, झोपू द्या. हो, झोपू द्या ना माका. काय करत असतो? आणि सुरू सुरू कशा घेतलास? अशीच मज्जा. मला तुमच्याशी बोलायचंय. चला उठा उठा, लवकर उठा. आपण ना सकाळी बोलू. अरे त्या नाहीये, माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही विसरलात माझे बाबा काय बोललेत? तुम्ही सगळ्यांनी जर मला आणि श्रीनूला
प्रेमाने आशीर्वाद दिले तरच सगळी प्रॉपर्टी ते माझ्या नावावर करणारा. कळलं ना? हा चला, येताय की मी तुमचा आता हात धरून तुम्हाला बाहेर नेऊ? अगो पण ना ते शशिकांतराव काय बोलले, आता तुका प्रॉपर्टी नाही मिळणार. आणि बघ ना किती वाजले. जा 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 जाऊ मी ते हो तेच बोलायला आले मी तुमच्याशी. जर माझे बाबा माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार नसतील म्हणून तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न मोडलं तर मी काय काय करू शकते ह्याची तुम्ही फक्त झलक बघितलीये. नाही ह्याचा वापर भाजी कापण्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्या कामासाठी करायला लावू नको. मी कधी तुका नाही म्हटलंय काय? माझा तू होकारच तुझ्यासाठी शक्यच नाही. इतक्या प्रेमाने मी तुम्हाला समजवायला आले ना, तुम्ही नाही बोलूच शकत नाही. हो की नाही? बरोबर ना? बरोबर की नाही लाली आत्या? बोला लाली आत्या. लाली आत्या काय झालं? वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला? नाही गो नाही, माझा ना डोक्या दुखता माझा. मी ना तुमच्यासाठी चहा आणलाय. तुम्ही ना जरासा चहा घ्या आणि मग तुम्हाला बरं वाटेल. घ्या, तुमच्यासाठी गरम गरम स्पेशल चहा. नका अहो घ्या लाली आत्या, घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. येते आता मी. फक्त इकडून जाण्याआधी तुम्हा सगळ्या खोत कुटुंबांना जेवायला बोलवायचं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही आज सगळे आमच्या घरी डिनरला या. छानपैकी डिनर घेऊ आणि गेट टुगेदर करू. म्हणजे मी शेजारी तिथे दादा, उमाताई, ओवीला सुद्धा इन्व्हिटेशन देणार आहे. म्हणजे तुम्ही सगळे एकत्र याल, हसत खेळत गप्पा मारत जेवाल तर निशीला सुद्धा बरं वाटेल. आणि निशी सासरी जाताना तिच्या मनात कंप्लीट माहेरची प्रेम असावी असं मला वाटतं. फक्त तुम्ही सगळ्यांनी जेवायला यावं अशी माझी विनंती आहे. ठीक आहे, येतो. मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणणारच नाही. आठवणीने सगळ्यांनी या. चला, मी ही मांगरात जाते. म्हणजे दादा कामावर जाण्याच्या आधी मला तिथे पोहोचायला हवं. त्यांना सुद्धा इन्व्हाइट करायचंय ना. लालिताई, नांदिवली मधली तुम्ही माझी पहिली मैत्रीण आहात. तुम्हाला तर आग्रहाचं आमंत्रण. नक्की यायचा. मी वाट बघेन तुमची. येते. यो घ्या डबो आणि वेळेवर डबो खाऊन घ्या. आठवणीत विसरू नका, नाही तर कामाच्या नादात विसरून जाताच तुम्ही. उमा, तसं आहे मी आज लवकरच येणार आहे. म्हणजे आजची बरीचशी कामं कालच उरकून घेतली आहेत. होय काय? बरं. नमस्ते. मेघनाते, नमस्कार. या ना. Yes, बसा बसा. नाही, बसायला अजिबात वेळ नाहीये. तुमच्या कामाच्या वेळी आली आहे मी. जास्त काही वेळ घेणार नाहीये मी तुमचा. मेघनाताई, अहो तुमच्यासाठी वेळच वेळ आमच्याकडे. बोला. नाही, फक्त आमंत्रण करायला आले होते. आमंत्रण? हो.
मी त्या घरी पण सगळ्यांना सांगून आले. या गावात आल्यापासून माझ्या नजरेसमोर जे खोत कुटुंब आहे तेच मला जाताना बघायचंय. निशीसाठी आज तुम्ही सगळ्यांनी एकत्र घरी जेवायला यावं असं आम्हाला वाटतंय. खरं तर आम्ही इथून जाण्याआधी निशीच्या मनात चांगल्या आठवणी असाव्यात अशी माझी इच्छा आहे. मी विनंती करते, तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी जेवायला या. पण मेघनाताई, सगळे हो म्हणाले आहेत. कोणा काय अडचण नाही ना? अडचण नाहीये का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओके आहे ना सँडविच? हो ना. दिव्या, मी काय विचार करत होतो, आपण जरा देवदर्शनाला जाऊया का? चंदन, आपलं लग्न देवळात झालं आणि तू मला फिरायला देवळात घेऊन जायचं म्हणतोयस? मी अजिबात इंटरेस्टेड नाहीये, तू जाऊ. इंटरेस्टेड मी पण नाहीये. ऍक्च्युली काय आहे ना, माझ्या आईबाबांची तशी इच्छा आहे की त्यांच्या सुनेने जरा देवदेव करावं, जरा प्रथा परंपरा पाळाव्या, म्हणून म्हणतो. मला नाही यायचं. दिव्या, तू विचार कर ना जरा. हे बघ, आपण जर हे केलं तर आपल्याला डॅडचं मन जिंकता येईल आणि मग लवकरच आपल्याला आपल्या बंगल्यात पण जाता येईल राहायला. बघ, म्हणजे तू विचार कर. तुझी इच्छा नसेल तर ठीक आहे, माझी काही हरकत नाही. नाही, ठीक आहे, जाऊ आपण. एक फोटो काढूयात ना प्लीज. ऐक 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 प्लीज, फोटो बिटो नको. आता आपण ज्या कामासाठी आलोय ते करूया ना आधी. ए यार, एवढं छान बॅकग्राऊंड आहे, एक फोटो तर इथे काढलाच पाहिजे ना. यार ठीक आहे, आता तू कशाला माझं ऐकशील ना. पहिले असं नव्हताच रे. करू नको, काढ पटकन. चालेल, एकच फोटो. हा, चल चल चल. डब्बू, अरे छान फोटो काढूयात ना. खांद्यावर हात ठेव तिच्या. ए प्लीज, कोणी हात बीत ठेवणार नाही, तू काढ फोटो. तू तुझी साथ का हवी हवीशी वाटे. झालं? हो हो, पण चला आता ब्लॉगिंग करूयात. तर हेलो गाईज, आज आम्ही आलो आहोत मंदिरात आणि या दोघांची आज पहिल्यांदा पूजा होणार आहे इथे. तर दोघे बघा किती छान दिसत आहेत आणि मस्त पैकी इथे येत आहेत. सोडू शकतोस आता तिला. मस्त क्यूट आहे बघ, हे बघ, हे बघ किती छान छान फोटो झालेत तुमचे. बघ हे बघ, मस्त ना. याच्यामध्ये तू जगू तू छान आला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आमच्या मुलाचं नुकतंच लग्न झालंय. ही आमची सून शिवा. या दोघांच्या नावानं पूजा करायची. भाऊ, आज अगदी उत्तम दिवस निवडलाय तुम्ही.
आशुतोष, तुमचं गोत्र? भारद्वाज. रास? रास मीन. आणि जन्म नक्षत्र? पूर्वा भाद्रपद. आणि मुली, तुझं गोत्र? सिरियसली तुला तुझं गोत्र पण माहिती नाहीये? प्रथा परंपरा माहीत असाव्या लागतात, आयुष्याचा भाग असतात त्या. शिकवलं नाही का कोणी? आई अगं शिकवलं असेल, पण ते शिकवत असताना ही असेल कुठेतरी गुंडगिरी करत. हा, ठीक आहे ठीक आहे. हे माहीत असणं म्हणजेच प्रथा परंपरा माहीत असणं असं थोडंच आहे. आणि हे माहीत नसेल त्याला प्रथा परंपरा माहीत नसतील असं काय वाटतं तुला? आणि बऱ्याच जणांना त्यांचं गोत्र माहीत नसतं नाही का गुरुजी? मी शिकवेन ना तिला प्रथा परंपरा. मला माहिती आहे तिचं गोत्र. विश्वामित्र. प्रत्येक ठिकाणी देसाई परिवाराचं नाव खराब करण्याचा निर्धारच केलायस का तू? हा ठीक आहे सीता, एवढी काही महत्वाची गोष्ट नाहीये. आणि किती वेळ तेच घेऊन बसणार आहेस? आज हिचं काही खरं नाहीये सुहास. किटू डार्लिंग, ही बहुतेक इथूनच तिच्या घरी परत जाते आता. उभयतांनी आत या. अगं उभयता म्हणजे तुम्हीच. जा. इतकी साधी गोष्ट माहिती नाहीये हिला. देवाला नमस्कार करा. तुम्ही थांबा बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता बस झालं, आपण जेवायला जाऊया. पण आहे नको, तुम्ही बसा जेवायला, मी बसतो नंतर. आमच्या बरोबर जेवा की. आमच्या गरीबाबरोबर जेवायला कशाला लाजतंय? अहो जेवणात कसली गरिबी आणि श्रीमंती आल्या, काय ठरवलं? अहो आज भाकरी बरोबर मादे आहे बरं का. हा मादे आहे काय? लय टेस्टी आहे. चला की एकदम झणझणीत मग जेवायला लागते. चला मग. हळूहळू बघ आता, आज ह्यो काही राहत नसतोय, आज होतो याचा कार्यक्रम. अगं पर मम्मी, ती खुद पोटात किंवा गळ्यात घुसली तर असू देत की. आपल्याला काय, सुहागरात्रीच्या दिवशी माझा प्लॅन तुझ्यामुळे फसला होता. आज त्याचं उट्ट भरून निघाल. असू दे, काय व्हायचं ती होऊ दे. मज्जा बघ आता. संचे बघ. सावकाश ना जरा.
सरकार तुम्हाला लागलं तर नाही ना? पण लागलं थोडक्यात वाचलोय मी धरलं की. हे काय कोणी ठेवलंय इथे? अरे हा दगड कुणी ठेवला इथं? नाही नाही ते असं काय दगड असेलच पहिल्यापासून, माझं लक्ष गेलं नाही. तेच म्हणल्यावर काय सप्पे असतो, दगड दोंडे असणारच, कोणावर ओरडू नका. तिला ना नको तिथं कडमडाची सवयच आहे मम्मी, परत वाचिवलं त्यांना. जिथं तिथं कडमडती मास्तरडी. चंची तू कोण आहे माझ्यासाठी पनवती आहेस? पनवती नाही. तुझं का नाही हात कुठल्या बी कामाला लागला का नाही तर यशच मिळत नाही मला. अगं मम्मी का बस, तुझा बी हात लागलेला की मलाच काय बोलते, तुझाच पॅन होता येऊ. तू थोबाड बंद कर, चंचे नाटर बघ. मम्मी मला बोलू नको तू. हळू बोल, हळू बोल, ऐकत्या लोक. तू बी हळूच बोल मम्मी. चंचे, आपण या दोघांनी किती बी लांब करायचा प्रयत्न केला का नाही, तेवढे ते जवळ आलेत का? आज यांची येळ आहे, उद्या आपली येळ येईल, तेव्हा आपला विजय होईल. पुरे झालं काम, आता जरा विश्रांती करा. तुम्ही जेवलाय का? जेवलाय का? जेवलो नाही जेवलो नाही अजून. तुम्ही कसं आला इथं? अहो माझं काम संपलं वेळेत, मग म्हटलं तुम्हाला येऊन मदत करा. वहिनी सरकार, बरं झालं तुम्ही आलायसा. आता आपण सगळेच जेवायला जाऊया. चालेल. चला चला. चला चला. आई शपथ मला एकदम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जोडे हो, मला वाटलं तर सोपं असेल. कष्टात बी मजा असते मस्तीन बाई. किती घाम आला तुम्हाला. थांबा ठेवा ठेवा बघू ते. ठेवा. किती घाम आला तुम्हाला. कष्ट होत आहेत ना? काय नाही. मी काय म्हणते, आपलं गवत वगैरे काढून झालंय, आता पुरे एवढं. हा जाऊया आपण घरी. एवढं करायची काहीच गरज नाही हो. आपण गरज कशी नाही, 10,000ची जुळणी करायची आहे, टेन्शन घेऊ नका. मग होतील ना 10,000 मॅनेज. अगदीच काही वाटलं तर आपण 1 दिवसाची मुदत वाढवून मागू श्रीकांत दादांकडून. हो, तो कसला वाढवून देतोय, तो कसला ताटून बोलायला तर माहित नाही काल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही घरला जावा. काय बघा, आता हे काम संपलं का नाही, अजून एखादं काम बघणार मी. घरला येताना 10,000 घेऊनच येणार. असं काही नाही. तुम्ही थांबा जरा, शांतपणे ऐका माझं. अति करता तुम्ही. आता तुम्हाला काही झालं वगैरे तर, आजारी पडलात तर? काय होत नसतं आम्हाला, कामानं काय आजारी पडतोय मला. उलट काम नसलं तर आम्ही आजारी पडू, माहिती काय? हो, ते फॅक्टरीतलं काम वेगळं, बैठं काम असतं की नाही तिकडे. इकडे तुम्ही सकाळपासून कष्ट करताय, घाम काढताय, त्यात हा नांगर केवढं जड आहे ते. मला वाटलं होतं सोपं असेल. हलकं कसं असेल, नांगर आहे ते. मग तेच म्हणते मी. आणि मला माहितीये तुम्हाला पैशांची काळजी आहे, पण तुम्ही काळजी करूच नका. मला ट्रान्सलेशनचं काम मिळालं ना, त्याचे 3,000 मिळाले. हो, आणि अजून एक काम मिळालंय, त्याचेही 3,000 मिळणार. 10,000 काय कसेही होतील हो मॅम. उगाच त्यासाठी तुम्ही एवढे कष्ट नका करू. चला ठाकरे सरकार. हा बोला की. हो बस करा की आता. हो किती पट्ट्या मारले. नाही अजून काम बाकी आहे, त्या बाजूचं बी बाकी आहे ना. हो बस करा आता. आम्ही सगळेच घरी निघालोय. इथं कामाला कोण माणसंच नाहीये. हा सगळीच चालू आहे. होय बरोबर, ठीक आहे. बरं झालं तुम्ही सांगितलं, माझं ऐकतच नव्हते हे. बरं संपतराव, ते आपलं ठरल्याप्रमाणे आता. होय लक्षात आलंय माझ्या. खरं म्हणजे तुमच्या घराचे लय उपकार आहे माझ्यावर. आणि तुमच्या कामाचे पैसे द्यायचे म्हणजे. नाही त्याचा काही विचार करू नका तुम्ही. आजचं जे काही दिवसभराचं काम आहे त्याचा थेट पगार देऊन टाका बस. बाकी काही विचार घेऊ नका. बघूया तर केवढे दिल्यात. मोठा मंडळ. अहो एवढे दिले काय संपतराव? अहो वहिनी सरकारने बी काम केलं ना. हा तुमच्या दोघांचे जोडून दिले. अरे वा, थँक्यू दादा, खरंच थँक्यू. खरंच थँक्यू. थँक्यू तर मी म्हणायला पाहिजे. येतो.
राहू द्या ना तुमच्याकडे. असं नाही, लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी जायला पाहिजे. करटसी म्हणून हो. काय म्हणून? करटसी हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.